आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तर गाईज आपले 4-5 दिवस झाले ब्लॉग आले नव्हते, त्यामुळं दिलमधून सॉरी तुम्हाला. आणि आतापासून आपले रेग्युलर ब्लॉग येणार आहेत, त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करा. आणि काय प्रॉब्लेम झाला तर याच्यावर एक आपण ब्लॉग बनवूया आणि ते तुम्हाला सांगूया. तर आता सध्या नाश्ता करत आहोत आपण. चला मम्मी तुला कसं वाटायला इतक्या दिवस आपण व्हिडिओ बनवले नाही तर? काय पब्लिकला सांग पहिलं काय बरं साई. त्यानंतर भेटूया तुम्हाला लवकरात लवकर आणि बघूया आजच्या डे मध्ये आपण काय करतो काय नाही. चला फोन आला आईचा आणि मम्मीनं अर्धा घंटा बोलली. बघून झाल्यानंतर भेटूया गाईस तुम्हाला. सध्या पाणी आणायला चाललोय. चला आयडियाचे ऍडमिशन करायला गेलो होतो तिथं, आणि त्या ऍडमिशन आपलं काय झालेलं नाही आहे, कारण ऑनलाईन काम बरोबर झाले नव्हते. त्यामुळं आपलं जेवण किंवा झालं तर डायरेक्ट आपण गेलो ITI ॲडमिशन करायचं त्यासाठी. मी काय व्हिडिओज काढलेले आहे, तर आपले ब्लॉग कंटिन्यू राहणार आहे. ब्लॉग कधी बघा. आणि मम्मी इथं झोपली या. भेटा आहे तुम्हाला थोड्या वेळामध्ये. तर दुपार झालेली आहे आणि बाहेर खूप ऊन आहे, त्यामुळं वाजलेले आहेत 2. तर थोडं बघूया रील्स आणि भेटूया तुम्हाला. आता उठले बढ्यापैकी 4:30 वाजले आणि मम्मीला हा शर्ट आवडत नाही, त्यामुळे मम्मी मला म्हणत आहे शर्ट नको घालू. हा शर्ट कसा दिसतंय कमेंट मध्ये, आणि मम्मी आणि मी कसं दिसत आहो हे पण सांगा नक्की. कुठं नाही बा, कुठंच जाईना मी घर सोडून. तर गाईस मम्मी म्हणत आहे मामाच्या गावाला जाय म्हणून, आपलं कॉलेज सध्या आहे म्हणून, त्यामुळं आपण कुठं जाणार नाही. आणि मम्मीला पोहे बनवायला लावू आपण. मम्मी पोहे बनव. भूक लागली. मी पोहे बनव. तर गाईस मम्मी पोहे बनवत नाही. चला मम्मीला बनवूया. मम्मी काय करायचं असा रवा घ्यायचा, भाजायचा रवा. होय चल की बनव की. कसा करायचं थोडा पतला राहिला की बनव लवकर. मध्ये बघूया मम्मी बनवते की नाही. आपल्याला लई जोरानं भूक लागलेली आहे. सकाळी आपण सिर्फ वरण भातच खाल्लेलं होतं, त्यामुळं. आणि गाईज माझा आवाज कसा येत आहे कमेंट मध्ये नक्की सांगा. लय फालतू आवाज येत असून गाईज आपले सध्या आपले ब्लॉग येत नाही, त्यामुळं गाईज आपण आता कंटिन्यू ब्लॉग करणार आहोत. गाईज भेटूया तुम्हाला थोड्या वेळामध्ये. अशी ना आंबा आणलेली आहे मम्मीला खाण्यासाठी. मम्मी पोहे बनव लवकर. पहिले आंबा खाऊन दाखव रे गाईस. आंबा खाऊन दाखवला पाहिजे आमच्या साईनं गाईस. बघूया आपली गाडी कशी आहे बाहेर, त्यामुळं चला तुम्हाला दाखवूया. खूप सारे फोड आले बसलेले आहेत. तिथं आपली गाडी आहे. मम्मीचा आंबा खाऊन झालेला आहे, का खाणं चालू आहे गाईस, त्यामुळं मम्मी पोहे बनवत नाही. लवकर बनव पोहे. बनवत आहे. आणि हा उशी पप्पानं आणलेली होती, त्यामुळं आपण इथे सोबत ठेवत आहोत. आणि लाईट मम्मीने लावलेली नाही, त्यामुळं आपण लाईट लावून घेऊया. इकडे मम्मी पोहे बनवणं चालू झालेलं आहे बऱ्यापैकी.
आमची मम्मी असं करते तिघासाठी 3 पोहे. 3 पोहे नाही, एकच पोहे, त्याच्यामुळे तिघासाठी. आता ही एवढी सामग्री तयार झालेली आहे गाईस. डालने की बारी आ चुकी है और ये गए पोहे पोहे बनलेले आहेत. चालू आहे आणि समोर पोहे आहे. आणि घरी पोहे खाल्या खाल्या आपण डायरेक्ट दुकानाला नंतर व्हिडिओ काढायची ध्यान नव्हती, बरं ध्यान आली. कॅल्क्युलेशन करत आहे पैकी आपण कूलरची हवा खात खात थोड्या वेळ बसतो इथं बढियापैकी. तर काही आजचा ब्लॉग काय तिथे खूप भारी बनलेला नाही, त्यामुळं सॉरी. बघूया उद्याचा ब्लॉग कसा म्हणते. भेटू गाईस तुम्हाला थोड्या वेळा रिपेरिंग सेंटर लाईट. तर गाईस आलोय घरी बढियापैकी दुकानातून. आज 7 वाजले दुकानातून यायला, येतो असंच. त्यामुळं बघूया ब्लॉगमध्ये काय बनते काय नाही. भेटूया तुम्हाला थोड्या वेळामध्ये. बनले आता 10 वाजलेत, आज लय उशीर झाला, त्यामुळं बढियापैकी बनले खिचडी, वरण आणि चिप्स आणि ते खाऊन घेऊया आणि भेटूया तुम्हाला. पण इथे एंड करूया. आता 10:30 वाजलेले आहेत. आता आपल्याला एडिटिंग करायची आहे आणि ब्लॉगला उद्या अपलोड करायचं. त्यामुळं हा ब्लॉग आवडला असेल लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया काही लवकर दुसऱ्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत